दिल्लीतल्या महापालिका रुग्णालयातील मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। याआधी तो रुग्णालयात दाखल होता, मात्र आता रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला आज कोर्टात हजर केलं जाईल। मोठी बातमी आपण पाहतोय। डोंबिवलीतल्या महापालिका रुग्णालयातील मारहाण प्रकरण, नगरसेवक रमेश म्हात्रेला कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि आज रमेश म्हात्रेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, रमेश म्हात्रे हे गेल्या 2 दिवसापासून ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होते। त्यांच्यावरती त्या ठिकाणी उपचार सुरू होते असं काल डॉक्टरांनी सांगितलं। त्यांना जवळपास 160 पेक्षा जास्त रक्तदाबाचा त्रास, 2 उलट्या झाल्या होत्या, त्याच पद्धतीने त्यांना एक किडनी आहे आणि या सगळ्या कंडिशनमध्ये त्यांना आणखीन प्रेशर दिलं तर त्यांना ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती। पण काल ज्यावेळेस हे प्रकरण रिमांड करता न्यायालयामध्ये दाखल झालं त्यावेळी न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलं की ही पहिली रिमांड आहे आणि या रिमांड करता नियमानुसार आरोपीला हजर करणं गरजेचं आहे। यामुळे तुम्ही एकतर आरोपीला डिस्चार्ज मिळवून घ्या आणि इकडे आणा किंवा जेव्हा डिस्चार्ज मिळेल तेव्हा इकडे आणा। त्यामुळे रमेश म्हात्रे याची पंचायत झाली होती की नेमकं करायचं तर काय करायचं। या पार्श्वभूमीवरती आता नेमकं असं काय झालं की रमेश म्हात्रे यांना त्या ठिकाणी त्यांचे जे आजार होते किंवा ते ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या ज्या त्या बऱ्या झाल्या का किंवा डिस्चार्ज मिळेपर्यंत त्या बऱ्या झाल्या का आणि त्यानुसार ते आता कोर्टाकडे पोलीस त्यांना घेऊन निघालेले आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना आता कल्याण कोर्टामध्ये साधारणपणे 1 वाजता हजर केलं जाणार आहे। याआधी कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी होईल, पुन्हा एकदा तो अहवाल तयार होईल आणि त्या अहवालानुसार पुन्हा त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।